अकोला अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण आणि या प्रकरणी मनसेच्या कर्णबाळा दुनबळेंच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे। जामीन अर्जावर न्यायालय आता उद्या निकाल देणार आहे। घटना घडल्यापासून कर्णबाळा दुनबळे फरार आहे। काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णबाळा जो आहे, जो तिथं पत्रकार परिषद घेतोय, हा डिटेक्ट झाल्यानंतर त्याला अटक का करत नाही आपण? पण तो अद्यापही अटक झालेला नाही आणि ती एक अनभोरे नावाची महिला, हे दोन अटक झालेले नाहीत। काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा, त्याचा ड्रायव्हर जो आहे, हमीद का काय त्याचं नाव, त्यांनी पहिला दगड मारला। त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे आणि आज सुनावणी काय ते कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते। जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।